नमस्ते सगळ्यांना. आजचा आपला जो मोडागडचा ट्रेक आहे ना, तो आता आपण परतीच्या मार्गावर लागलो आहे. आणि बरेच जण विचारतात की तुम्ही वेळ कसा काय काढताय, एवढं कसं काय फिरताय. पण मी तुम्हाला एक सांगतो आहे बघा, आत्ताच्या वयामध्ये आत्तापर्यंत आपल्याला जास्त फिरायला मिळालं नाही. कारण आपली घरची परिस्थिती म्हणा किंवा आपला जो स्ट्रगलिंग पिरियड म्हणा, किंवा आपण त्यावेळेला काय करतो की आपण आपल्याला कुठेतरी स्टेबल व्हायचं आहे म्हणून आपण बराचसा वेळ तिथं खर्च करतो आहे. आणि एकदा का आपला जो बिझनेस असेल, आपली नोकरी असेल, आपण त्याच्यामध्ये पूर्ण डोकं घालून बसलेला असतो आहे. पण हा जर दिवस गेले, हा जर काळ निघून गेला, तर नंतर आपल्याला असं काहीतरी वाटायला नको आयुष्यात की काहीतरी आपलं राहिलं आहे. तर ते जे राहिलं आहे ह्याचं दुःख व्हायला नाही पाहिजे. त्यामुळे आत्ता ज्या गोष्टी वाटत आहेत ना, तर त्या करून घ्यायला पाहिजेत. आता हे फिरणं म्हणजेच काय, तर हे फिरत असताना हे जे काही आपण जे बघतोय ना, हे आपल्याला वरचेवर बघायला नाही मिळत किंवा एवढं काय ढीगभर आपल्या समोर आहे, पण ते सगळ्या ठिकाणी आपल्याला जाता येत नाही. पण शक्य आहे तेवढ्या त्या ठिकाणी आपण जाऊन ते एक्सप्लोअर केलं, त्याचा जे काही समोर आहे ते सगळ्या डोळ्यात साठवून ठेवलं, किंवा आपण जे काय हे मेमोरीज आपण घेऊन जातो आहे ना, हे मेमरीज आपल्याला परत पुढच्या जगण्याच्यासाठी उमेद चांगली देऊन जातात आणि एक एनर्जी देऊन जातात. तर ती एनर्जी आपल्याला घ्यायची आहे. आणि मी तुम्हाला आत्ता सांगतो बघा, या आत्ताच पिरियडमध्ये फिरलो तर ठीक आहे. जर समजा आपलं एक वय 50, 55, 60च्या आसपास आपण जर गेलो आणि त्यानंतर आपण काय विचार करतो की अरे माझे पाय दुखायला लागल्यात, गुडघे दुखत आहेत आणि कुठली जबाबदारी आणि एक्स्ट्रा पडते आपल्या अंगावर. तर त्यानंतर आपण म्हणतो की पोरांची 10वी आहे, परत 12वी आहे पोरांची. तर हे जे चक्र आहे ना, हे कधी न संपणारं चक्र आहे. म्हणजे आपल्या आयुष्याचे शेवट होईपर्यंत प्रत्येक कामामध्ये आपण असणारच आहे. माझं हे आहे, ते आहे, माझं हे काम आहे, ते काम आहे. काम आहे मान्य, काम करायला पाहिजे, मी मान्य करतो. पण आपण एक 15 दिवस, एक महिन्यातनं एकदा तरी थोडंसं स्वतःसाठी एक 2-4 तास कुठेतरी ट्रेकिंगला वगैरे असं काढल्यामुळं आपण थोडंसं फ्रेश होतो. आणि तो फ्रेशनेस आहे ना, तो तुम्ही अनुभूती घ्या त्या सगळ्या गोष्टींची. म्हणून कधीतरी आपण बाहेर पडूया फिरायला. व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश असतो की मला असं वाटतं की तुम्हाला प्रवृत्त करावं की कुठंतरी छोटासा एक 2-3 तासाचा ट्रेक असेल, किंवा एखादा आपल्या गावाकडं आपल्या सिटीपासून जरा जवळच एखादा डोंगर असेल, तर अशा ठिकाणी आपण ज्यावेळेला ट्रेकला जातो आहे त्यावेळेला जे काही फिजिकल एक्सरसाइज होते आणि त्याबरोबर मेंटल रिलॅक्स जो आपण होतो आहे ना, तर ते भारी आहे. तर ते घ्यायचं आहे आपल्याला, त्यासाठी आपल्याला फिरायचं आहे. काय सविता, काय म्हणतेस? बरोबर आहे. बघा आता ह्या रस्त्यावर म्हणजे ते झाड पडले. आता आम्ही तसं दोघंच आहे बघा, आणि पूर्ण जंगलातला असा रस्ता आहे. रस्ता म्हणजेच काय, असं पाऊल वाट आहे आणि बऱ्यापैकी मळलेलं आहे, त्यामुळे थोडंसं लक्षात येते. पण पावसाळ्यात शक्यतो पाऊलवाट लक्षात येत नाही. कारण काय होते की पाऊलवाट बऱ्यापैकी मुजलेली असते, पावसाच्या पाण्यानं धुवून गेलेली असते, त्यामुळं ते शोधणं अवघड होते. पण तरीसुद्धा जाताना जास्त वर्दळ असेल तर अशा ठिकाणी कुठंतरी तुम्हाला साईन दिसणार आहेत. एकतर झाडावर काहीतरी असं कोयत्यानं किंवा ते पातळी असताना मारलेलं असते, किंवा कुठेतरी रिबन वगैरे बांधलेले असतात, त्यामुळे त्याच्यावर ते सापडते. तर मस्त मजा आली ट्रेकला बघा, हे अशा पद्धतीचे साईन. सविता, काय वाटतं तुला? 5 तासाचा पहिल्यांदा ट्रेक केलाय मी आज. म्हणजे 5 तासाच्या वरच जाईल. जास्त आहे. हां, पण थोडंसं आम्ही अजून थोडंसं 1-5 मिनटंच बसलो असेल. कंटिन्यू आम्ही चालतोय, कंटिन्यू चालतोय. बराच वेळ झाला. पण जेवण केल्यानंतर ट्रेक होत नाही बघा. होत नाही. तुम्ही आणि थोडंसं लाईटली काहीतरी खायला पाहिजे. खाल्लं नाही. सकाळी फक्त मला वाटतं मी तर फक्त अंडी खाल्लं. तुम्ही पण नाही काय खाल्लं. होय. त्यामुळेच आज चालू शकलो. म्हणजे आपण पोट भरून जर तुम्ही जर आला चालायला तर होत नाही, किंवा तुम्ही म्हटला की नाही वर जाऊन जेवण करूया आणि जेवण केल्यानंतर पद उतरायचं म्हटलं तर ते होत नाही. लाईटली काहीतरी घेतलं तर ठीक आहे. पण एक काळजी घ्या की आपण ज्या वेळेला जंगलामध्ये येतो आहे, जंगलामध्ये आल्यानंतर जे काही खाद्यपदार्थासाठी आपण जे कॅरी करण्यासाठी कॅरी बॅग किंवा जे टीन असतील, टिफिन असतील, जे प्लॅस्टिक कंटेनर असतील, तर ते सगळे आपल्याबरोबर घेऊन जायचे. कारण इथं तो कचरा करणं हे खूपच चुकीचं आहे. त्यामुळे हा सेन्स आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे, यायला पाहिजे. त्यामुळं काही गोष्टी आपल्याला पाळायला पाहिजेत. पण इजा आहेत ना त्याच्यामध्ये. आणि हे प्लॅस्टिक वगैरे आता या रस्त्यावर कुठेतरी आधीमध्ये आम्हाला प्लॅस्टिक दिसायला लागले, पण हे असं नाही दिसलं पाहिजे. याचा सेन्स आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे. जे
ट्रेकर मंडळी आहेत किंवा ट्रेकर मंडळींनी सगळ्यांना इन्स्पायर केलं पाहिजे की आपला कचरा आपली जबाबदारी. त्यामुळं कचऱ्याचं योग्य नियोजन, आपल्याबरोबरच कचरा घेतला की ते आपल्या घरी आपल्या डस्टबिनमध्ये आपला गेला पाहिजे याची काळजी घ्यायची. त्यामुळे सॅकचा एक कप्पा ना कचऱ्यासाठीच ठेवायचा कायम, त्यामुळे त्यात कचराच ठेवायचा. सविता काय म्हणणार आहेस? काय नाही, छान वाटलं आज, तरी- मस्त वाटलं. पहिल्यांदा मी तरी म्हणजे ह्याच्या आधी मी 1 ते 2 तासाचाच ट्रेक केला असेल, पण आजचा ट्रेक जबरदस्त आणि थ्रिलर होता एकदम. कारण जंगलामध्ये कोणच नाही आहे, फक्त आम्ही दोघंच आहोत आणि 5 तासाचा आजचा ट्रेक, जसं जास्तच होतो 6 तास लागतील आणि न थांबता आम्ही न बसता आजचा ट्रेक केला आहे. छान वाटलं, मस्त. त्यामुळं आजचं एक्सरसाइज झालं आहे तसं माझं. म्हणजे कालचा जिमचा कार्डिओ होतो ना, होय, कालचा कार्डिओ चुकवला आहे, त्यामुळे आज आज भरून निघता ना, हां आज भरपूर झालं. ठीक आहे. एक बायको अशी मिळाल्या बरं झालं की बाबा फिरायला तयार असते काय नाही, इकडं. नाही, नाही, फिरायला तयार नाही, मग? पण म्हणजे ऍक्च्युली ह्याच्यामुळेच मला पण थोडंसं आवड निर्माण झाली. मला काही पहिलं सुरुवातीला एवढं काय असं म्हणजे जंगलाबद्दल किंवा ह्याच्याबद्दल एवढं असं म्हणजे आवड नव्हती तसं, पण प्रमोद सोबत थोडं थोडं कुठेतरी असं सारखं ट्रेकिंगला जाऊन पक्षी बघायला म्हणजे थोडंसं त्याच्यामुळेच मला पण थोडं कळायला लागले पक्षी वगैरे. जंगलाबद्दल प्रेम निर्माण झालं, थोडंसं निसर्गाबद्दल आत्ताही खूप छान, म्हणजे हे सगळं तुझ्यामुळेच वाटतंय मला आणि मस्त वाटते असं पण काही वेगळं काहीतरी जगायला. थँक्यू त्याच्याबद्दल तुला. मला ठीक आहे, मला साथ दिल्याबद्दल तुला थँक्यू. कारण काय होतं आहे की प्रत्येक वेळेला सगळेच मित्र अवेलेबल असतील असं नाही होत. कारण प्रत्येक वेळेला कोणतरी काही नाही काय कारणं सांगते माझं हे आहे ते आहे, आणि सगळ्यांचं जमवायचं म्हटलं एखादा म्हणतो की बाबा माझं हे कारण आहे त्यामुळं मग राहू दे. मग त्याचं राहू दे म्हटल्यानंतर मग तो म्हणतो की पुढच्या रविवारी जागा, पुढच्या रविवारी किंवा पुढच्या वेळेला म्हणतो की आणि कोणाच तरी कारण निघते, कोणाच तरी काहीतरी अडचण निघते. मग ह्या अडचणीच निघत गेल्या तर मग तो काय प्लॅन होत नाही. त्यामुळं प्लॅन करून जाण्यापेक्षा अचानक 1 दिवस आधी किंवा 2 दिवस आधी हे ठरवायचं की बाबा जायचं आहे, आणि कोण अवेलेबल असतील ते सगळे येतील, आणि ज्यांना खरंच अडचण आहे ते नेक्स्ट टाईमला तुम्ही जॉईन व्हा म्हणून सांगायचं स्पष्टपणे, तर आपले ट्रेक होतील. नाहीतर मग सगळ्यांचं नियोजन करून व्हायचं म्हटलं तर मग प्रत्येकाची कोणाची तरी काहीतरी अडचण कायम निघतच राहणार आहे. ठीक आहे, भरपूर वेळ झाला, तुमचा भरपूर वेळ घेतला, बोर केला असेल. बडा आमची बडबडायची सवय आहे, कारण आम्ही मास्तर आहे, एकदा सुरू केलं की 1 तासभर थांबत नाही. ओके, थँक्यू सविता.